श्री स्वामी समर्थ. सहस्त्र भोजनाचा नवस. शेअर मार्केटच्या वेळी एका ब्राह्मणास पुष्कळ पैसा मिळाला, परंतु त्याला संतती नव्हती. म्हणून उभयंत्यांनी गाणगापुरात जाऊन दर्शन घेऊन उभयंत्यांनी श्री दत्त महाराजांना नवस केला की आपल्या कृपेने आम्हाला पुत्रलाभ झाल्यास सहस्त्र भोजन घालू. पुढे एका वर्षातच त्यांना पुत्र झाला. शेअरची भरभराटी होऊन कित्येकांची दिवाळी झाली आणि कित्येक नवीन सावकार झाले. पण त्याच वेळी त्या ब्राह्मणाचे दिवाळी निघाले व त्या काळजीने काही दिवसाने ते राहिले नाही. त्यांच्या बायकोच्या मनात नवसाची गोष्ट वारंवार येत असत व तिला अशी काळजीही वाटत होती की हा नवस कसा फेडणार, आता आपल्या हातून नवस कसा फेडणार असे तिच्या मनात वारंवार येई. बाई भाविक होती. पुढे तिला एका सात्विक बाईने असा उपदेश केला की तू गाणगापुरात जाऊन पुत्र सहवर्तमान श्री गुरु दत्तात्रयांची सेवा कर, म्हणजे ते आपला नवस फेडून घेतील. ही गोष्ट त्या बाईस बरी वाटली. ती मुलासह गाणगापुरास गेली. काही दिवस सेवा केल्यानंतर तिला एके रात्री असा दृष्टांत झाला की तू अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांना जेवू घाल, म्हणजे तुझा नवस फिटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई अक्कलकोटास गेली व दुरूनच दर्शन घेऊन हात जोडून उभी राहिली. तेच महाराजांनी तिला आपल्याजवळ बोलावून म्हणाले, अगं आम्हास जेवू घाल. बाईंनी नैवेद्याची तयारी करून ताट वाढून आणले. महाराजांनी भोजन करून पोटावर हात चोळीत ढेकर देऊन ते म्हणाले, तुझे सहस्त्र भोजन झाले बरे, जा आता. हे ऐकून बाईला अतिशय आनंद वाटला. झालेली हकीकत तिने सेवेकरी मंडळीस सांगितली. धर्माचा यज्ञात एकच वेळ शुक्राचार्यांनी पोपटाच्या रूपाने शीत निवडली म्हणून स्वर्गात घंटा वाजू लागल्या. कारण अगणित ब्राह्मण जेवले हे पुराण प्रसिद्धीच आहे. त्या गोष्टी व्यक्त करण्याकरताच महाराजांचा अवतार आणि म्हणूनच कोणीही कुठेही असला आणि कोणीही कामना केली असेल तरी महाराज आपल्याजवळ कोणत्या तरी निमित्ताने त्या मनुष्यास आणून त्यांची ती कामना पूर्ण करीत. शेकडो असे अनुभवासह दृष्टांत हजारो लोकांस आलेले आहेत. बाई श्रीचे दर्शन घेऊन आणि आज्ञा घेऊन त्या त्यांच्या घरी गेल्या. अशी ही सहस्त्र भोजनाची कथा श्री स्वामी समर्थ महाराजांची. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.